चला तर मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचे माझ्या चॅनलमध्ये. तर मस्त अशी व्हिडिओमध्ये दिसणारे आमरस थाळी तुम्हाला पण ट्राय करायची आहे का? त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि एकदम सिंपल अशी थाळी आहे, खूप जास्त तामझाम केलेला नाही, एकदम सर्वसामान्य घरात बनवली जाणारी अशी आमरसची थाळी मी आज बनवलेली आहे. त्यासाठी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये बारीक रवा टाकून घेतलेला आहे, मीठ टाकलं आहे थोडंसं चवीपुरतं, आणि असं व्यवस्थित असं त्याचं पीठ मी आता मळून घेणार आहे. बघा, एकदम असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर बघा, असं पीठ व्यवस्थित मी मळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं कोरडं पीठ टाकायचं, पुन्हा एकदा त्याच्यात सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर तेल टाकून घेतलंय, तेल टाकून पण छान असं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं. तर बघा, मस्त असं आपलं पीठ मळून रेडी झालेलं आहे. पीठ आपलं मुरायला एक 10-15 मिनटं ठेवून देते. तोपर्यंत इकडे बटाटे शिजण्यासाठी टाकलेले आहेत कुकरमध्ये. तर बघा, बटाटे शिजायला टाकलेत. त्यानंतर आता इथे पीठ पण आपलं मस्त असं भिजून झालेलं आहे. त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घेत आहे. शक्यतो पुऱ्या करायला 2 माणसं असले की व्यवस्थित अशा पुऱ्या होतात बरं का, आणि झटपट होतात. म्हणजे एक जण लाटून देतं, एक जण तळून घेतं, त्यामुळे झटपट होतात. पण इथे मी एकटीच आहे, त्यामुळं आता अशा प्रकारे मी पहिले गोळे करून घेतलेले आहेत त्याचे. तर असे सर्व गोळे करून घेतलेले आहे. त्यानंतर आता पुऱ्या लाटायला घेऊया आपण. तर त्याआधी तेल गरम करायला ठेवायचं, म्हणजे आपली पुरी लाटून होईपर्यंत तेल आपलं चांगलं गरम होईल. कढईमध्ये पहिलं पण तेल होतं थोडंसं पापड तळलेलं, त्याच्यामध्ये भरपूर असं तेल टाकून घेतलं आहे पुऱ्या तळण्यासाठी. किचनवरती कपडा टाकून घेतला आहे, जेणेकरून पोलपाट सरकणार नाही. आणि पुऱ्या लाटताना ना शक्यतो तेल लावूनच लाटायच्या बरं का, पीठ लावायचं नाही जास्त, म्हणजे पीठ लावायचंच नाही शक्यतो, तेल लावूनच पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर बघा, अशा प्रकारे मी थोडंसं लाटण्याला पण तेल लावून घेतलं आहे, आणि अशा प्रकारे त्याची पुरी लाटून घेत आहे. तर पुरी लाटली की लगेच लगेच तळून घ्यायची बरं का. म्हणजे एक पुरी लाटली, तळायला टाकली की ती तळेपर्यंत आपली दुसरी पुरी मग लाटून होते. तर बघा, अशा प्रकारे पुऱ्या लाटून घेतल्या. तेल पण गरम झालं की नाही चेक करून घेतलं. तेलामध्ये पुरी टाकली की वरतून झाऱ्याने त्याला असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ना हे करून घ्यायचं, थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे पुरी आपली छान अशी फुगते. तर अशी ही पुरी तळण्याची ट्रिक आहे. तर बघा, अशा प्रकारे पुऱ्या मी तळून घेत आहे. तर बघा, मस्त आपल्या पुऱ्या अशा फुगत आहेत. तर थोडासा आवाजामध्ये डिस्टर्बन्स येत असेल मंडळी, तर मुलं आहेत आणि खेळतात बरं का. तर त्यांना आपण म्हटलं ना की गप्प बसा, तर ते काही शांत बसत नाहीत बरं का, त्यांचं काही ना काही एकदम चालूच असतं. तर बघा, मस्त किती छान आपली टम्म अशी पुरी फुगलेली आहे. तर अशा मी सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता आपले बटाटे उकडलेले आहे, बटाटे थंड होत आहे, तोपर्यंत आपण इकडे बाकीची कटिंग करून घेऊया चटणीसाठी. तर बघा, कांदा कट करून घ्यायचा. आणि मेन तुम्ही म्हणत असताल की काय हिचं म्हणजे अशी कोणती थाळी बनवलेली की नाही का, आमरस पुरी आणि त्याच्यासोबत सुकी बटाट्याची भाजी. तर झालं असं की माझं काय, भात खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही बरं का. तर त्यामुळं मी म्हटलं चला, भात तर लावणारच आहे ना, मग थोडीशी बटाट्याची सुक्की भाजी करते पातळ भाजी बनवण्याऐवजी. कारण आमरस म्हटलं की सर्व आमरस पुरीच खातात, पातळ भाजी काही कोणी खात नाही. त्याच्यामुळं मग मी म्हटलं थोडीशी सुक्की अशी बटाट्याची भाजी बनवूया, म्हणजे जेणेकरून आपल्याला ती भातासोबत खाता येईल. तर त्यासाठी इथे मी कांदा कट करून घेतला आहे बारीक, कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे, टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे. तर बघा, असं सर्व कटिंग होईपर्यंत आपले बटाटे पण छान असे थंड झालेले आहेत. तर बटाट्याचे असे साल काढून घ्यायचे. आणि बटाटे असे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ना असे कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता सर्व बटाटे कट करून झाले की गॅसवरती कढई ठेवून घ्यायची.
अगदी थोडंसं असं कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल आपलं चांगलं गरम झालं की मग त्याच्यामध्ये मस्त अशी मोहरी टाकून घ्यायची. मोहरीची फोडणी देऊन घ्यायची. मोहरीला छान अशी तडतडून द्यायची. मोहरी तडतडली नाही तर मग ती अशी कडवट लागते. त्याच्यामुळे छान अशी तिला व्यवस्थित तडतडून द्यायची. बघा एकदम अशा प्रकारे. त्यानंतर त्यामध्ये मिरच्या कट करून घ्यायच्या. तर मंडळी इथे आहे ना, मी पहिले जे शूट केलं त्याच्यामध्ये मिरच्या कट करायच्या राहून गेल्या बरं का. तर चटणीला मिरच्या म्हणजे लागतातच. तर त्यामुळे आहे ना, तुम्ही मिरच्या कट करून घ्या बरं का. माझ्याकडून शूट करायचं राहून गेलं. आणि जर मिरची तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून टाकली तरी पण चालते. त्यानंतर कांदा मिरची चांगलं फ्राय झालं की टोमॅटो टाकून घ्यायचा. टोमॅटो चांगला फ्राय झाला की थोडीशी हळद टाकून घ्यायची. आणि लगेच उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. छान अशी आपली चटणी आता मस्त परतून घ्यायची इथे. तर बघा मस्त चटणी आपली परतून झालेली आहे. आता याच्यावरती भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त पुन्हा मिक्स करून घ्यायचं. तर चटणी मी इकडे बनवत होते तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवरती भात पण टाकून घेतलेला आहे. आता भात टाकायचं व्हिडिओ शूट केला नाही. त्याचं कारण असं की माझं कुकरचं तुम्ही आत्ता मी बटाटे सोलत होते तेव्हा तुम्ही बघितलंच असेल की त्याचं दांडी निघलेली आहे. त्याच्यामुळं गॅसवरती ठेवला ना की कुकर एका साईडने पडतो. म्हणून आहे ना, फोडणी देताना ना त्याला एका हाताने धरावं लागतं आणि मग तेव्हा फोडणी द्यावं लागतं. त्याच्यामुळं मी ते शूट केलेलं नाही आहे. त्याच्यानंतर आता इथे शेवट आमरस करून घेऊया आपण. तर आज आहे ना, आहोंनाच कामावरती लावलं बरं का. तर ते करतात आमरस आवडीने, त्यांना आवडतं बनवायला. म्हणजे दरवेळेस जेव्हा आमचं कधी आमरस बनायचं ठरतं ना, तर तेच आमरस बनवतात. आणि मी ना त्यांना सांगत होते बरं का, म्हणजे पहिले पातेलं ठेवा, मग पाणी त्याच्यात ओता. तर म्हणजे त्यांना पण चांगलं वाटत होतं नाही का. आता आज मी पण व्हिडिओ बनवतोय नाही का असं. तर आंबे छान असे त्यांनी धुवून घेतले. तर त्यानंतर ताट घेतलंय. ताटामध्ये आहे ना अशा प्रकारे ना आंब्याचं जे वरचं साल आहे तर ते हे ना असं म्हणजे काढून घ्यायचं आहे पातळ पातळ. बघा असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आवाज येत असेल मध्ये मध्ये तर त्याला आहे ना मी आता टरबूज कट करून दिले खायला. तर त्याचं चाललेलं आहे की मम्मा छान आहे छान आहे असं. हसतंय मध्ये मध्ये. तर बघा अशा प्रकारे ना सर्व आंबे कट करून घेतलेत. तर असे सर्व आंब्यांचे साल काढून झाले की बघा असे आहे ना कट करून घेतलेले आहेत आंबे त्यांनी. तर तुम्ही आमरस कसा करतात मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. तर सर्व आंबे असे कट करून झालेले आहेत. त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आंब्याचे काप करून घेतले होते ते टाकून घ्यायचे. साखर टाकून घ्यायची वरतून. म्हणजे आंबा तसा गोडच आहे पण जरा थोडंसं गोड अजून होण्यासाठी ना त्याच्यामध्ये साखर टाकून घेतली आणि मिक्सरला असं ना फिरवून घेतलेलं आहे. म्हणजे शक्यतो आमरस करायचा असला ना तर आम्ही मिक्सरमध्येच बनवतो बरं का. त्यानंतर त्याला असं एका पातेल्यामध्ये काढून घेतलंय आणि असं
आणि असंच करून आहे ना बाकीचे जे आंब्याचे काप आहेत ते सर्व असे बारीक करून घेतलेले आहेत आणि चांगला असा मस्त आपला आमरस रेडी झालेला आहे आणि एकदम झटपट अशी आपली आमरस थाळी रेडी झालेली आहे। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।